नमस्कार, मी श्रुती राहुल. न्यूज टॉप 9 या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते आहे. महत्त्वाच्या सगळ्या घडामोडींचा आढावा घ्यायचा. सुरुवात मात्र करणार आहोत मंत्रिपद न मिळाल्यानं अनेक नेत्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केलेली आहे. पक्ष नेतृत्वावर टीका केलेली आहे. काय नेमकं घडलंय त्या संदर्भात सुरुवातीला त्या बातम्या. जीवात जीव असेपर्यंत अन्यायाविरोधात लढणार. नाराज छगन भुजबळांची प्रतिक्रिया. जहां नहीं चैना वहां नहीं रहना असं म्हणत आगामी वाटचालीचे दिले संकेत. पक्षात राहून संघर्ष होणार की पक्षाच्या बाहेर? मग ते आता सगळ्यांना विचारून करीन. पण एक आहे, जहां नहीं चैना वहां नहीं रहना. मंत्रिपद आलं आणि गेलं, मी संपलो नाही, पण मला जी वागणूक देण्यात आली त्यामुळे मी दुःखी. भुजबळांची प्रतिक्रिया. मी खेळणं का तुमच्या हातातलं? भुजबळांचा संतप्त सवाल. प्रश्न हा मंत्रिपदाचा नाही, ज्या पद्धतीनं ही वागणूक दिली जाते आणि अपमानित केलं जातं त्यामुळे मी दुःखी आहे. म्हणजे मला काही लहान पोरासारखं खेळवत आहे. खेळणं आहे मी तुमच्या हातातलं. अजित पवारांसोबत चर्चा केली नाही, त्यांच्याशी चर्चा करणं मी गरजेचं समजत नाही. छगन भुजबळांचा थेट अजित पवारांवर निशाणा. की नाराजगी की आपने अजित पवार के सामने रखी? चलो, मैंने कल से कोई बातचीत नहीं की और मैं ये जरूरी नहीं समझता हूँ. काही दिवसांपूर्वी राज्यसभेवर जाण्याबाबत विचारणा झाली होती. आधी राज्यसभेसाठी इच्छुक होतो तेव्हा येवल्यातून लढायला सांगितलं. आता मतदारसंघातील जनतेशी प्रतारणा ठरेल. छगन भुजबळांचं वक्तव्य. ओबीसींसाठी लढणारा नेता मंत्रिमंडळात असणं अपेक्षित होतं, पण भुजबळ मंत्रिमंडळात नसणं हे मंत्रिमंडळ आणि ओबीसींचं दुर्दैव. विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य. तिच्या हक्काच्यासाठी ओबीसीचा वाटा कोणी घेऊ नये यासाठी लढणारे छगन भुजबळ साहेब होते. मग त्यांना डावलणं याचाच अर्थ तुम्ही या राज्यामधील ओबीसीचं खच्चीकरणच करणं हा त्यामागचा उद्देश आहे. ओबीसींबद्दल बोलण्याचा काँग्रेसला अधिकार नाही. ओबीसींबद्दल काँग्रेसकडे दाखवण्यासारखं एकही काम नाही. फडणवीसांची टीका. भुजबळांना वगळण्यामागे जातीय राजकारण. पक्ष एकत्र असताना भुजबळांना शरद पवारांनी इतका मान होता. संजय राऊतांची टीका. नाराज नाही, पक्ष जी जबाबदारी देईल ती पार पाडणार. मंत्रिपदासाठी नाव असल्याचं सांगण्यात आलं, मात्र काल नाव गायब झालं. सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया. आज असण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. आज मग माहीत असण्याचं कारणच नाही, कारण मग सांगून माझं नाव थोडी कापग. हा, मग सांगून कापग असतं तर मग कारणही समजलं असतं आणि माझं नाव कोणी कापग, कसं कापग हे समजलं असतं. काही लोकांना मंत्रिमंडळात न घेण्यामागे पक्षाचा विशिष्ट मानस. केंद्रीय पक्षानं सुधीर मुनगंटीवारांबाबत काहीतरी विचार करूनच मंत्रिमंडळात घेतलं नाही. फडणवीसांची प्रतिक्रिया. माझी सुधीर भाऊंची नीट चर्चा झालेली आहे. पक्षाने काही लोकांना मंत्रिमंडळात न घेण्याच्या पाठीमागे त्यांना काही विशिष्ट जबाबदारी देण्याचा मानस तयार केलेला आहे.